नमस्कार मित्रांनो, कसे आहात? जेवण वगैरे झालं? ठीक आहे. आजचा जो व्हिडिओ आहे, पूर्वी काळी लोक म्हणायचे की मुंबईमध्ये पैशाचा पाऊस पडतो. पण खरोखर मुंबईमध्ये पैशाचा पाऊस पडतो, पण तो पाऊस झेलणारा माणूस पाहिजे. आत्ता ही मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे, बरोबर. पण एवढे वर्ष झाले की मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व काय पूर्वी काळी होतं. त्या टायमाला लोक चिकाटीने मेहनत करायचे आणि पुढं जायचे. पण आत्ताची जी परिस्थिती आहे की आपण म्हणतो, हा भाई आला, हा मद्रासी आला, हा आला, ते आला, ठीक आहे, येतात, मुंबई आहे, शेवटी पैशाचा पाऊस पडतो. पण त्याच्यापाठी त्यांची मेहनत पण असते ना. ते कुठल्याही गोष्टीची लाज न बाळगता फुटपाथवरती चणे शेंगदाणे विकतात, पाणीपुरीच्या गाड्या लावतात, भेळपुरीच्या गाडी लावतात. म्हणजे पाणीपुरी, भेळपुरी, इतर गोष्टी. काही काही लोक तर जुन्या काळी भैया लोक चौपाटीवर त्याचे टोपले घेऊन चणे शेंगदाणे विकायचे. पण त्या काळी चणे शेंगदाणे विकून त्या भैया लोकांनी आज मुंबईमध्ये त्यांचे घर आहेत, ही स्वतः मी बघितलेलं आहे. चिकाटी आणि मेहनत ही गोष्ट नक्की आहे. मग आपण मागे का? आपण काय करतो, अरे ते कोणते करणार, कोणतं, आपल्यालाच. अरे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये ना आपल्याला आपल्या धंदा करायची कसली लाज. मी पण तर नोकरी केली, पण स्वतःचा बिझनेस केला, आज मी पुढं झालो. मी कुठल्या गोष्टीची लाज नाही बाळगली. तुम्ही का लाज बाळगता मित्रांनो? आपण शाळा शिकतो, 12वी करतो, ग्रॅज्युएशन करतो, कुठला डिप्लोमा करतो. आता सरकारी नोकऱ्या राहिल्यात कुठे? तर आपण कुठंतरी कुठल्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, बिल्डरच्या हाताखाली कुठंतरी जॉब करतो. किती पगार भेटतो? 20,000, 25,000, 10,000, 15,000. MIDC म्हणले तर 10,000. ज्याच्याकडे काय आर्ट असेल तर तो 15,000 किंवा 20,000, 25,000, ह्याच्या पुढं काय. पण आपण त्या कामाच्या पाठी आपला वेळ किती जातो. आपण सकाळी 8 वाजता घर सोडतो, तर संध्याकाळी 10-10 वाजेपर्यंत आपण घरी पोचतो. त्याच्यामध्ये ट्रेनचा प्रवास, धक्काबुक्की, इतर सगळ्या गोष्टी सहन करून आपण मुंबईमध्ये वावरतो. मग आपल्या हाती काय लागतं? म्हणून सांगतो मित्रांनो, जर पुढं जायचं असेल, ह्यांच्या पुढं जर तुम्हाला जायचं असेल, तर कुठल्या गोष्टीची लाज बाळगू नका. मिळेल तो बिझनेसमध्ये हात घाला, भाजीचा व्यवसाय करा. बाकी इतर लोक जे वडापावचे, जे काय ते स्नॅक कॉर्नर वगैरे, इथं जसं भेटेल तसं छोटा मोठा बिझनेस करून सुद्धा माणूस पुढे जाऊ शकतो. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, पण ज्या दिवसभर 12 तास मेहनत करून तुम्हाला जे 700 रुपये भेटतात ना, तेच बिझनेसमध्ये तुम्ही 6 तासामध्ये कमवू शकता. 6 तासामध्ये. आता एक पाणीपुरीवाला मला भेटला होता, त्याचं उदाहरण सांगतो. तो 6 वाजता डोक्यावरती पाठी घेऊन गल्या गल्या फिरून पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी विकतो. मी त्याला विचारलं कि भाई तेरा इनकम कितना होता है? तो बोलतो 400-500 मिल जाता है. मग तुम्ही विचार करा, 6 वाजता घेऊन फिरणार, मग 10 वाजेपर्यंत 400-500 कमवू शकतो. तर आपण कुठे एखाद्या ठिकाणी जर स्टॉल लावला, तर चांगला बिझनेस केला, तर आपण त्याच्यामध्ये पण आपण कमवू शकतो. 12 तास जॉब करून पण आपल्याला तेवढेच भेटतं आहे की तेच पैसे आपल्याला 7-8 तासामध्ये भेटू शकतात, 5-6 तासामध्ये भेटू शकतात. इडलीवाला सकाळी 7 वाजता इडली वडा सांबारचे ते रस्त्यावरती घेऊन बसतात, पण ते 1 वाजेपर्यंत पण दिवसाला 1,000 रुपये कमवतात. पण त्यांना लाज नाही. ते लोक लाज बाळगतात. त्यांना फक्त पैसा पाहिजे. त्यांना फक्त पैसा पाहिजे, बाकी कुणाशी काही घेणं देणं नाही. कारण का ते मुंबईमध्ये आलेत, पैसा कमवायला आलेत, आणि तेच लोक पैसे कमवून आपल्या आपल्या गावी बंगला वगैरे बांधून, चांगले चांगले घरे बांधून व्यवस्थित राहतात. मग आपण का मागे राहायचं? मित्रांनो,
लाज बाळगू नका. तुमच्यामध्ये जी कला आहे त्या कलामध्ये तुम्ही हात घाला. भविष्यामध्ये तुम्ही 100% पुढं जाल. आता राहिला प्रश्न हा की सध्यांतरी देशाची परिस्थिती खूप बिकट आहे. आज 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्राची आपल्या देशाची जी वाट लागलेली आहे, आता ते सगळं तुम्हाला आता माहिती आहे, सांगायची गरज नाही कुणामुळे लागली आणि का लागली. पण एक भ्रष्टाचाराचा कुठल्या गोष्टीची एखादी फाईल येते तर त्या फाईलला विसरून जाण्यासाठी हे एक नवीन नवीन काहीतरी पुढे म्हणतात. जसं नोटबंदी झाली, तर नोटबंदी करून किती लोकांची ब्लॅक मनी बाहेर आली, कुणाची नाही आली. पण ज्या लोकांनी ज्याच्या घरात मुलीचं लग्न होतं, मुलाचं लग्न होतं, ते पैशासाठी बिचारे बँकेच्या बाहेर लाईन लावून लावून उन्हामध्ये काय लोक मेले. तर आपण तेवढ्यापुरताच विचार करतो, नंतर विसरून जातो. त्यांना माहिती आहे की नवीन काय काढलं हे विसरून जातील. आता ते कुठली फाईल आली, मी ते नाव नाही घेत, आपल्या देशाचा जो मेन आहे ते जी फाईल आली ते लोकांनी व्हॉट्सअपवरती टाकलं, फेसबुक टाकलं, त्याला शिव्या घातल्या. पण लगेच ते विसरण्यासाठी आता युद्धामध्ये गॅसचा प्रॉब्लेममध्ये आणला, पेट्रोलचा प्रॉब्लेममध्ये आणला. तर अशा गोष्टींमध्ये टाकून टाकून तर तुम्ही मागचं विसरताय. हे मागचं त्यांचं गोष्टी विसरण्यासाठी नवीन नवीन काहीतरी घडून आणतात. कधी आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करा. अरे काय गरज आहे सारखं सारखं करायची? एकदा केलं वर्षातनं तो माणूस आहे ना, का बाकीच्या बँकेच्या डेटामध्ये यांना दिसत नाही का? की दरवर्षी हे अपडेट करा. रेशन कार्डवरती रॅशन घ्यायला गेलं तर 3 महिने 2 महिने एखाद्या माणसाने, तुझ्या घरातल्या माणसाने थंब नाही लावला, त्याचं नाव कसं कट होतं नाव कसं कट होतं? हे काही नाही, हे सगळं आपल्या देशाची वाट लावणार आहेत. म्हणून तुम्ही जागे व्हा आणि इलेक्शन करताना एकदम चांगल्या माणसाला बघून तुम्ही इलेक्शन करा. तो पक्ष कुठला पण असू द्या. पण आपल्याला जर आपला देश जर वाचवायचा असेल किंवा आपला महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर आपण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. आणि मतदान करताना पण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की हा माणूस काय करू शकतो, त्याचा बॅकग्राऊंड तपासा. एखादा नगरसेवक इलेक्शनला उभा राहिला तर त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, तो पहिला कोण होता, काय होता, त्याची चौकशी करा. आपण चौकशी न करता जो कोणी उठतो, अरे हां याला मतदान कर का, पैसे, त्या भानगडीत नका पडू. कारण ते पैसे आपल्याला 5 वर्ष भोगायचे असतात. जर प्रत्येक टायमाला जर असाच विचार जर होत आला तर आपलं सगळं भविष्य बेकार आहे. कारण हे लोक काही नाही, प्रगती कुठे, लोकसंख्या वाढली. आता बिहारमध्ये, UP-मध्ये त्यांचे पण नेते निवडून येतात. ते का नाही करू शकत त्यांच्या देशामध्ये? तिकडं त्यांच्या लोकांसाठी कंपन्या वगैरे खोलू शकतात, त्यांच्या लोकांना तिथं तो जॉब मिळू शकतो. पण जो उठतो सोडतो तो मुंबई. अरे आता एक ताट आहे, एका ताटामध्ये जर 10 जण जेवत असतील तर त्याच्यामध्ये जर तुम्ही 20 जण माणसं जेवायला जर बसवल्या तर कुणाचं पोट भरत सांगा? माझी गोष्ट लक्षात ठेवा. माझा व्हिडिओ नीट बघा आणि पूर्णपणे बघा. आवडला तुम्हाला तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. त्यासाठी मी केलंच नाही, पण मी महाराष्ट्रातला आहे आणि मी जे माझ्या हिशोबाने उभा केलं आहे मेहनत, त्याच्या हिशोबाने माझ्या एक बांधवांना माझं एक सांगणं आहे की जर आवडलं तर तुमचं चांगलंच होईल. मला एवढंच बोलायचं होतं. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.